मागतो तो भक्त मागत नाही तो वारकरी आणि देव देतो पण घेत नाही ते संत. आता आपलं मागणं म्हणजे फक्त मला मला द्या, दुसऱ्याचं काही होऊ दे पण मला द्या. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन पण त्याच्यावर आपली बिडी वा 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 वा, फक्त मला द्या, सर्वांचं भलं कर. पण सुरुवात हे आपलं मागणं म्हणजे आपण स्वार्थी झालो थोडक्यात. आपण काय स्वार्थी. मला सांगा बसलेले मंडळी, राहू द्या आता, ते राहू द्या आता, एक माईक चालू असतं तरी लय झालं, फक्त व्यवस्थित ठेवा. विठाला विठाला विठाला. आपण स्वार्थी झालो. मला सांगा बसलेले मंडळी, आपल्या दृष्टीने दुकानदार चांगला कोणता? बघा बाबांनी सांगितलं, जो उधारच मागत नाही, उधारीच देत नाही तो चांगला. वायरमॅन चांगला कोणता? जो आकडा काढीत नाही. बघा म्हणजे आपण काय झालो स्वार्थी. हो आता इथं लहान पोरं नाहीत. शिक्षक चांगला कोणता रे बाळा? जो मारित नाही, जो गृहपाठच तपासत नाही. म्हणजे आपण थोडक्यात झालो स्वार्थी. आपलं मागणं स्वतः करिता. पण संतांचं तसं नाही. नामदेवरायांचं मागणं अकल्प आयुष्य वावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे नामदेवरायांचं मागणं. हो एकनाथ महाराजांचं मागणं, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख देई. प्रेम बिना नाही समाधान समाधान समाधान. प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम बिना नाही समाधान समाधान समाधान. प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख दे. लई प्रेम झालं महाराज. प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आणि आज लोकांना काय नाही, वा वा, समाधानच नाही महाराज. आहे का समाधान? अजिबात. आजी म्हणते अजिबात समाधान नाही. समाधानच नाही ना महाराज. आणि संत सांगतात ठेवेले अनंते आणि चित्ते असू द्यावे समाधानच नाही. समाधान का नाही माहितीये का? कारण आपलं मन दुसऱ्याचं कधी चांगलं पाहतच नाही. आपलं मन दुसरं. इथं बसणाऱ्यापैकी अशी कोण आहे बाबा महिला मंडळात की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हातवर करायचं. हो माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, माझं नाही झालं तरी चालन पण तिचं होऊ दे बाबा, असं कोणाला वाटतं का तिने हातवर? काय हातवरती करता? अहो सगळ्यांना माहिती, कोणालाच असं वाटत नाही. मला सुद्धा वाटत नाही तर अहो लय अवघड आहे महाराज. कारण माणूस कधी दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही. दुसऱ्यानी फॉर्च्युनर घेतली तर आपल्या घरात जरी 4 चाकी असली तरी आपल्या डोळ्यातून अश्रू येतात, यांनी घेतली कशी काय? कारण आपलं मन चांगलं पाहत नाही महाराज. आणि आजकाल एक भयानक रोग आलाय, भयानक रोग. त्या रोगावर इलाजच नाही. सांगू का तो रोग? जळका रोग. जळका रोग. आणि माझं नेहमी एक वाक्य असतं कीर्तनामध्ये, माणसाने एक वेळ मळक असावं, मळक पण जळकं नसावं. मळ एक वेळ साफ होतो पण जो जळतो त्याची स्वतःची राग कधी होते त्याचं त्यालाच कळत नाही. म्हणून माणसाने कधी जळू नये. माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही महाराज. विठाल विठाल. म्हणून प्रत्येक जण देवाकडं काही ना काहीतरी मागत असतो. पण देवाकडं मागण्यासाठी पण अधिकार लागतो. काय लागतो? अधिकार लागतो.
अधिकार म्हणजे काय? अगोदर आपण तसं वागायचं मग दुसऱ्याला सांगायचं. तू का म्हणे चाखोनी सांगे मजा अनुभव आहे अंगे. मला सांगा, साखर खाऊन गोड का सांगून गोड? ज्यांनी खाल्लंच नाही त्यांनी म्हणायचं साखर गोड. तुम्हाला पटन का? आधी अनुभव घेतला पाहिजे आणि मग सांगितलं पाहिजे ना महाराज. हा, मग अधिकार लागतो महाराज. आणि अधिकार जीवनात फार महत्वाचा आहे. बघा, ज्याच्या गळ्यात माळ नाही, माझं वाक्य ऐका बरं का, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी भजन्यांना सांगाव का टाळ नीट वाजव? माग झोपले नाही ना तुम्ही? अजून नाही, म्हणजे झोपायचे बेत येते. त्यांनी भजन्याला सांगाव का? नाही, कारण त्यांचा तो अधिकार नाही. हा, ज्यांनी काय काय आम्हाला सांगतात महाराज, पण त्यांच्या गळ्यात माळ, बुक्का, परमार्थ काही नाही. प्रत्येकाला सांगण्याचा एक अधिकार असतो. आपण सहज म्हणतो बघा, सहज तुला बघून घेईन. काय म्हणतो आपण? तुला आपण त्याला म्हणतो बळ काय बघायचं ते बघून घे. पण एखादा DYSP साहेब म्हणला तुला बघून घेईन, आपल्याला रात्रभर झोप लागत नाही, कारण त्याचा अधिकार मोठा आहे. माणसाला अधिकाराशिवाय माणसाने बोलू नये. विठाल विठाल मग मागण्यासाठी पण अधिकार पाहिजे महाराज. काय पाहिजे? अधिकार पाहिजे. आता आपल्याला देवाकडं काय मागावं हे सुद्धा कळत नाही. बघा, सासू सुनाला देव प्रसन्न झाला. सासू सुनाला, महिला मंडळ ऐकताय ना? सासू सुनाला, अहो सासू सुनाला बोलायचं कधी, मी गेल्यावर सांगणार का तुम्ही मला? सासू सुनाला देव प्रसन्न झाला, देव. आणि देवाने एक अट घातली, अट, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. सून जे मागन म्हणजे उदाहरण, सुननी मागितलं 1 तोळं सोनं, सासूला किती हो? म्हणजे तुम्हाला कळलं, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. सून जरा हुशारच होती, लौकीचीच होती ती. मुळात कशी? हा, हुशारच ना, काय शंका आहे का त्याच्यामध्ये? ती म्हणली ठीक आहे देवा, मी जे मागन त्याचा डबल सासूला. मग देव म्हणले ठीक आहे. ती सून म्हणली देवा किती वर आहे बाबा, किती वेळा मी मागू शकते, किती वर आहे? देव म्हणले 3 वर आहे, जरा विचार करून माग बाबा, 3 वर आहे. आता सून कशी होती? कशी होती? कुठली होती? हा, ती हुशारच. ती सून म्हणली देवा असं करा, माझा पहिला वर असा आहे, मला एका डोळ्याने आंधळी करा. सासूची आंधळी झाली. आता किती वर राहिले? 2. सून कशी? हा, दुसरा वरदान मागितलं, देवा असं करा, मला एका पायाने लंगडी करा. सासू अहो जागेवर बसली. आता राहिला तिसरा, शेवटचा वर. देव म्हणले शेवटचा वर जरा विचार करून माग, पण तिला सांगायची गरज नाही, कारण ती कशी? कुठली? ती हुशारच ना. ती म्हणली माझा शेवटचा वर असा आहे देवा, मला उग नॉर्मल झटका द्या, उग्या नॉर्मल अटॅक, असा उग नॉर्मल. सासूला अहो जागेवर गेली, बघता काय मायक? म्हणजे देव प्रसन्न झाला, देव. पण मागायचं कळलं का? नाही ना कळलं महाराज. मग मागायचं कळलं पाहिजे महाराज. विठाला विठाला मुलांचे लय अवघड काम महाराज. मी एका कीर्तनाला गेलो, गुजरात, वापीमध्ये कार्यक्रम होता गुजरातला. आणि कीर्तन चालू होतं आणि असे 2-4 पोरं पुढं बसले होते. असे 2-4 पोरं पुढं बसले होते आणि त्यांचं तर लहान पोरं त्यांची चालली होती वळवळ 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 पोरांची. मी म्हटलं अय गबस. ते कीर्तनातच उभं राहिलं आणि मला म्हणला तूच गबस. चालू कीर्तनात. मी म्हणलं आता तमाशा झाला. मग मी हुशार, मी म्हटलं मी बसतो गप, मग कीर्तन कोण करीन? तो म्हणला मी करतो कीर्तन, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. मी म्हटलं आता लहान पोरग विचारून विचारून काय विचार? म्हटलं विचार, काय विचारायचे? तो म्हणला सांगा रावणाला तोंड किती? किती हो? आता मी पण हुशारच महाराज, का उगाच झालो का?
मी म्हणलं 10. मग तो म्हणला मला सांगा महाराज, रावण एका अंगावर कसा झोपत असेल? मी हँग झालो, मलाच कळलं नाही काय चाललं. तेवढ्यात त्याचा शेजारचा उठला. तो म्हणला महाराज, त्याला म्हणला तो बस खाली बस म्हणला. त्याला म्हणला मी विचारतो. मला म्हणला महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी पुढे गेल्यावर माग येत नाही? कुठली गोष्ट आहे पुढे गेल्यावर माग येत नाही? मी 2 मिनिटं विचार केला. म्हटलं मला नाही माहिती बाबा. तो म्हणतो किती सोपं आहे, डेअरी डेअरी ज्याला येतात बघा, पुढे गेल्यावर आपापलीच बघा. तेवढा त्या दोघांचा एक बॉस होता तिसरा, तो त्यांचा बॉस. तो उठला, म्हटला महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती? वडल्यावर आता मी म्हटलं वडल्यावर बारीक होती? आता वडल्यावर काय तानात ना, बारीक थोडी होतं. वडल्यावर काय होती? बारीक होती. मी 1 मिनिटं विचार केला, 2 मिनिटं विचार केला. म्हटलं मला नाही माहिती बाबा. तो म्हणतो किती सोपं आहे, वडल्यावर बारीक होती. तो म्हणतो बिडी 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 वडल्यावर. मग अशी पोरं असतात कीर्तन, त्यांची बुद्धी आपल्या पुढं 10 पट पुढं चालती. विठाला विठाला म्हणून इथं कोणी शिक्षक आहे का? शिक्षक कोणी आहे का इथं? शिक्षकांचं एक मला कौतुक करावं वाटतं महाराज. 12 गावची 12 पोरं कसे सांभाळत असेल त्यांनाच माहिती बाबा. लय अवघड महाराज. एकदा शिक्षक म्हणला पोरांना, गणिताचा तास चालू होता, गणिताचा तास चालू होता. म्हटलं आपण गणित शिकू. पोरं म्हणले ठीक आहे. म्हणजे शिक्षक म्हणला सांग बाळ्या, 10 मधून 10 गेले किती राहिले? 10 मधून 10 गेले किती राहिले? 0. पण ते म्हणलं गुरुजी मला माहित नाही, जरा अजून सोपं करून सांगा. जरा मंदच होतं. जरा अजून सोपं करून सांगा, हे मला कळत नाही. गुरुजी म्हणले आईने डबा दिला का? डबा तो म्हणतो दिला ना. मग डब्यात चपाती किती दिली आईने? तो म्हणला 2. किती? 2. मग गुरुजी म्हणले 2 मधून दोन्ही चपात्या तू खाल्ल्या, खाली काय राहिलं? तो म्हणला भात. गुरुजी शाळा सोडून गेला पंढरपूरला, परत आलाच नाही. अशी पोरं असतात महाराज, लय अवघड आहे. म्हणून पोरग एकच असावं पण चांगलं असावं. ऐसा पुत्र ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. एकच असावं पण कसा असावा? चांगला असावा महाराज. चांगला असावा. आपला प्रश्न चालला होता, देवाकडं मागण्यासाठी काय पाहिजे? अधिकार पाहिजे. काय पाहिजे? अधिकार पाहिजे. प्रत्येक जण देवाकडं काही ना काहीतरी मागतात, परंतु संतांचं मागणं वेगळं, आपलं मागणं वेगळं. आपलं मागणं स्वतःकरिता, संतांचं मागणं समाजाकरिता. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. मग संत कोणाला म्हणतात? ज्यांचं अस्तित्व संपत नाही त्यांना संत म्हणतात. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. लोकशाही लोकांकरिता, लोकांसाठी चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही. धर्म म्हणजे माणसाने माणसांसोबत माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. तसं संत कोणाला म्हणतात? जे जगले जगासाठी, जगतात जगासाठी आणि जगतीलही जगासाठी, त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात. विठाला विठाला त्यांना संत म्हणतात. आता जन्म, मृत्यू आणि निसर्ग हा देवाच्या हातात आहे. तुमचा जन्म कुठं होणार ते तुम्ही डोकं लावायचं नाही, ते देव ठरवणार. तुमचा मृत्यू कधी होणार तुम्ही सांगू शकत नाही, ते देव. जन्म, मृत्यू, निसर्ग हा देवाच्या हातात आहे. पण जन्म आणि मृत्यूचा मधला जो काळ आहे तो तुमच्या हातात आहे ना. कसं वागायचं, कसं बोलायचं हे कोणाच्या हातात आहे? तुमच्याच हातात आहे ना. चांगलं बोलावं माणसाने कसं बोलावं? चांगलं. आपल्याला चांगलं बोलता सुद्धा येत नाही हो.
एक जण जेवायला बसलं जेवायला, आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली होती, आणि ते काय बसलं होतं जेवायला. नेमकी त्याच दिवशी सासूबाई आली. ते म्हणलं आपल्या बायकोला, वय ग, आज भाजी मामीने केली काय ग? आज भाजी, महिला मंडळ, भाजी मामीने केली काय ग? बायको किचन मधूनच पळत आली बाहेर. भया तुम्हाला कसं काय कळलं? तुम्हाला कसं काय कळलं? भाजी आईनीच केली माझ्या, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणला किती सोपं आहे, किती सोपं आहे. रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे बोलायचं कसं आपल्याला कळत? टाळकरी मंडळी, आपल्याला कळत नाही. माणसाने चांगलं बोलावं, काय अवघड आहे का? एका ठिकाणी कीर्तन झालं माझं मुंबईला, आणि कीर्तन झाल्यानंतर मी बसलो खुर्चीवर. एक जण आलं माझ्याकडं, खिशातून 200 रुपयाची नोट काढली, 200 रुपयाची, आणि माझ्या पायावर ठेवली. मी म्हणले कशासाठी बाबा 200 रुपये कशाला? तो म्हणतो कुठंच चालत नव्हती, कुठंच चालत नव्हती म्हणून इथं चालन का? लोकांना कसं वागायचं, कसं बोलायचं कळत नाही महाराज. उन्हाळ्याचे पाहुणे घरी आले, उन्हाळ्याचे. आता तुमच्या घरी उन्हाळ्याचे पाहुणे घरी आले, तुम्ही काय म्हणता? काय घेणार? चहा घेणार का सरबत म्हणता का? नाही, चहा घेणार का सरबत? तसं उन्हाळ्याच्या घरी पाहुणे आले, मालक म्हणाले काय घेणार बाबा, चहा घेणार का सरबत? आता त्यांनी काहीतरी एक मागाव का नाही, काहीतरी एक मागाव का नाही? तो काय म्हणला माहितीये का? चहा उस्तवर सरबत द्या. चहा उस्तवर, मग दोन्ही बी. घर मालक हुशार होता, लौकीचाच होता. तो म्हणला तुम्ही इथून निघा, तुम्ही पाहुणे व्हायच्या लायकीचे नाही. म्हणजे चांगलं बोलावं थोडक्यात माणसाने, वागावं कसं चांगलं. माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागणं यात काय झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे. त्यावेळेला परमार्थ होत असतो. विठाल 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 चांगलं बोलावं. पती पत्नीनं पण चांगलं बोलावं, चांगलं वागावं घरामध्ये. कारण तुम्हाला मी एक सांगतो ऐका, पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, आणि मागचं चाक म्हणजे पुढचा नवरा, मागचं बायको. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं चाक म्हणजे पत्नी. हो, पण मागचं चाक थोडं भाऊ खात, मागचं चाक. कारण त्याला असं वाटतं चैन आपल्याच चाकाला आहे, चैन आपल्याच चाकाला आहे. पण माझं सांगणं असं आहे, मागच्या चाकानं शायनिंग मारायची अजिबात गरज नाही. ते म्हणाल का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं आपोआप जाणार ना. म्हणून समतोल पाहिजे, बॅलेन्स महत्वाचं जीवनामध्ये. काय पाहिजे? बॅलेन्स. पती पत्नीने असं खुश राहावं, एकमेकांना समजून घ्यावं, चांगलं बोलावं महाराज, चांगलं वागावं घरामध्ये. हो, लय अवघड आहे महाराज. बायको अशी असावी महाराज, बायको की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा, ते असे बघतात माझ्याकडे. बायको अशी असावी की नवऱ्याकडे कधीच काय, पण नवरा असा असावा बायकोला काय मागण्याची वेळच येऊ देऊ नये. याला म्हणतात संसार. विठाल विठाल बायकांचं पण लय अवघड काम असतं महाराज. हो, त्यांना एखादी गोष्ट कळावी, 10-20 बायांना जोपर्यंत सांगत नाही त्यांचं पोट मोकळं होत नाही, अजिबात नाही. आणि सांगताना एक वाक्य बोलणार, तू ये म्हणून सांगते, कोणाला सांगू नको, आणि सगळं सांगून मोकळे होतात. जगामध्ये 2च फास्ट नेटवर्क आहे. तो जगामध्ये 2च फास्ट नेटवर्क आहे, एक ईमेल आणि दुसरं फिमेल. त्यांचा नाद करू शकत नाही महाराज कोण. विठाला विठाला म्हणून हसत खेळत असावं माणसाने, चांगलं बोलावं, चांगलं वागावं महाराज. हो, आणि तरुण मंडळांना पण मी सांगतो, मोबाईल थोडं कमी वापरा. मोबाईल वापरा, मोबाईल ही काळाची गरज आहे, पण अति प्रमाणात पण वापरू नका महाराज. लय अवघड आहे महाराज. काहींच्या मोबाईलला तर एवढा पासवर्ड असतो महाराज, जसं काय अख्ख्या भारताची ईडीची माहिती याच्याच मोबाईलमध्ये. एक टिंब मोकळं सोडत नाही हो, एवढा मोठा पासवर्ड.
लय अवघड आहे महाराज. असं जे कॉलेजचं पोरग बस स्टँडला उभं होतं, एस टी आली, एस टीत बसलं, कंडक्टरच्या शेजारीच बसलं ते पोरग आणि मोबाईल खेळत बसला. तो पोरगा बराच वेळ गेला. कंडक्टर म्हणला, बाळा तुला हा मोबाईल खूप पुढे घेऊन जाणार आहे, हा मोबाईल तुला लय पुढे घेऊन जाणार आहे आयुष्यात. तो पोरगा म्हणला, कसं काय, तुम्हाला कसं काय कळलं? कॉलेज जाऊन 2 तास झाले तू मोबाईलच खेळत बसलाय, उतरायचंच ध्यान नाही. अहो लय अवघड आहे महाराज. मोबाईल थोडा कमी प्रमाणात वापरा महाराज, जेवढी गरज आहे तेवढीच वापरा. हो तेवढंच वापरा. आणि घरामध्ये सगळ्यांसोबत संपर्क साधा. मोबाईल व कम्युनिकेशन करण्यापेक्षा घरात कम्युनिकेशन ठेवा. आई वडिलांशी संपर्क साधा महाराज. विठाल विठाल. आणि घरच्यांशी संपर्क होत नसेल तर देवाकडे संपर्क साधा. हो देवाकडे मागा. आता आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. संतांचं समाजाकरिता मागणं, आपलं मागणं स्वतःकरिता. इथपर्यंत आपण आलो होतो. मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय देवाकडं काहीतरी मागतायत. तुकोबाराय देवाकडं मागतात येत. तुकोबारायांची एक आस आहे, एक इच्छा आहे. काय आहे? अभंगाचं पहिलं चरण. हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस. देवा एकच इच्छा आहे, एकच मागणं आहे. काय? जन्मोजन्मी जन्मोजन्मी तुझाच दास कर. तुझा म्हणजे काय? तुझा सोडून दुसऱ्याचा नाही, फक्त तुझाच दास कर. आता आपल्या इथं दास होणं म्हणजे कशाला म्हणतात? मी एका कीर्तनात म्हटलं दास म्हणजे काय? दास. ते पोरग म्हटलं मच्छर. दास दास होणं म्हणजे काय? पडलेलं काम करणे किंवा करत राहणे. इथं आपल्याकडे लोक काय म्हणतात? त्याला दास म्हणतात. दास. हो पण दास म्हणजे तसं नाही महाराज. हो दास तर तुम्हाला एक अर्थ सांगतो पहा. रामायणामध्ये मंथरा नावाची दासी होती. पहा संगत किती महत्वाची आयुष्यामध्ये. मंथरा नावाची दासी होती, ती कैकेयीच्या कानाला लागली आणि रामायण घडलं. आणि एक दास नामदेवरायाला मिळाली. कोण? संत जनाबाई. देव दळू लागला. म्हणजे संगत आयुष्यामध्ये फार महत्वाचे महाराज. रावणाकडे सगळं होतं. रावणाकडे काय कमी होतं का? रावणाकडं सगळं होतं, फक्त एक कमी होती, साधूची संगत. हो रावणाकडं साधूची संगत नव्हती म्हणून रावणाचं वाटोळं झालं महाराज. आणि त्याचा भाऊ बिभीषण साधूच्या संगतीत गेला, फुकट लंका मिळून बसला. म्हणजे आयुष्यात संगत फार महत्वाची महाराज. हो जन्मोजन्मी तुझा दास. आता तुझाच का? तुझा म्हणजे कोणाचा? देवाचा. देवाचा विठ्ठलाचा. आता पंढरीचाच का? 33 कोटी देव आहे. आता काही संख्येने म्हणतात, काही प्रकाराने म्हणतात, तो नंतरचा भाग. पण पंढरीचाच वारकरी का बाबा? कारण पांडुरंग जर बघितला आपण तर तो एकमेव असा देव आहे ज्याचा कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे. हा आणि ते पंढरपूर एका द्वीपामधलं एक द्वीप आहे. जंबू या द्वीपामागे पंढरपूर हे गाव गा. हो म्हणजे म्हणून फक्त पंढरीचा वारकरी कर, पंढरीचा दास कर, दुसरा कोणाचा नको. विठाल विठाल. आता पंढरीचा वारकरी, आता पंढरीचे वारकरी नक्की कोण आहेत बाबा, याचा आपण विचार करू. राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्र रस्त्याने चालले होते. प्रभू रामचंद्र रस्त्याने चालले होते. गौतम ऋषीची पत्नी कोण? अहिल्या. वा वा वा. तिला श्राप होता, तू शिळा होऊन पडशील, दगड होऊन पडशील, आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचा पायाचा स्पर्श होईल तेव्हा तुझा उद्धार होईल. आणि प्रभू रामचंद्र रस्त्याने चालले होते तर तेव्हाचे ऋषी मुनी दाढी जठा वाढू वाढू, सफरचंद खाऊ खाऊ, दूध पिऊ पिऊ फुगले होते. त्यांनी पाहिलं हे कोण चाललंय? पोरग चाललंय. पण ते कोण होतं? प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राचा पाय तेवढा दगडाला लागला, शिळा होती, मनुष्य झाली. सुंदर स्त्री त्यातून बाहेर निघाली. ती कोणी? ती गौतम ऋषीची पत्नी अहिल्या. आणि हे सगळं चित्र ऋषी मुनींनी पाहिलं आणि त्यांचं चित्त चंचळ झालं. ते म्हणले लई पाहिले पण पायातून बाई काढणारा पाहिला, दगडातून बाई काढणारा पाहिला नाही,
बाईमुळं दगड खाणारे पाहिले, पण दगडातून बाई काढणारा अजून पाहिला नाही. आणि सुंदर स्त्री निघाल्यानंतर साधूंचं चित्त चंचल झालं. ते म्हणले चला बायको असावी. कोण म्हटलं? ऋषीमुनी बायको असावी. आता त्यांनी ठरवलं. आता आपल्याला बायको कशी पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी दगड गोळा करायला सुरुवात केली. ज्याला गोरी बायको पाहिजे त्यांनी गोणभर गारा घेतल्या, ज्याला दांडकी बायको पाहिजे त्यांनी गोटाड घेतलं, ज्याला अशी स्लिम ट्रिम शकाटा त्यांनी चिपा घेतल्या. ज्याचा त्याचा मापाचा दगड ज्याच्या त्याच्या हातात. आणि कुठं निघाली स्वारी? प्रभू रामचंद्राकडे निघाले दगड घेऊन. लक्ष्मणाने पाहिलं. लक्ष्मण म्हणला एवढं आयुष्यभर माझ्या भावाने दुःख सहन केले, एवढं कष्ट सहन केले, आणि साधू ऋषी मुनी सगळे आले दगड घेऊन आले, नक्की मारायला झाले. लक्ष्मण जागेवर ताईट झाला. प्रभू रामचंद्र म्हणाले येऊ दे त्यांना, त्यांचा रोग मला कळालाय. ऋषीमुनी सगळे समोर उभे राहिले. प्रभू रामचंद्र म्हणाले बोला. आता ज्याच्या त्याच्या हातात काय? दगड. जर खाली ठुता येईना, जर हातातही ठुता येईना, आणि तोंडानेही बोलता येईना बायको पाहिजे. हा त्याला खुनवायचा आणि तो त्याला खुनवायचा, पण कोणीच बोला नाही. प्रभू रामचंद्र म्हणाले अरे बोला. त्यातला एक मुरलेला साधू होता, हुशार. तो म्हणला देवा आमचं काहीच म्हणणं नाही, फक्त तुमचा पाय तेवढा दगडाला लावा, विषय संपला. पाय तेवढा दगडाला लावा आणि विषय संपला. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम मध्ये ते म्हणले का? तेवढं मात्र विचारू नका, फक्त पाय लावा आणि विषय. पण प्रभू रामचंद्र म्हणाले का? मग त्यातलं एक जण म्हणला आम्हाला एकालाही बायका नाही. प्रभू रामचंद्र म्हणाले लई पाहिले पण असे नाही. लोक माझ्याकडे काय मागतात? तुम्ही बायको मागायला आले? तुम्हाला लई बायको पाहिजे ना? बायको मिळणार नाही, बायको व्हावं लागेल. मी राम अवतार संपून कृष्ण अवतार घेणार आहे, त्याच्यात तुम्ही श्रुती गवळणी म्हणून जन्माला याल. आणि मग राम अवतारामधले ऋषीमुनी, कृष्ण अवतारातील गवळणी, आणि आत्ताचे कोण? अभंगाचे दुसरे चरण. पंढरीचा वार करे जोरदार टाळ्या झालं पाहिजे महाराज. वा वा, सुंदर सुंदर महाराज, खूप सुंदर असं नियोजन महाराज. ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचं सौजन्य लाभलं, आपले गावचे तंटामुक्ती उपाध्यक्ष निलेश शंकर थोरात साहेब. हो, पैसा सगळ्यांकडे महाराज, कोणाका पैसा नाही जगात आज. पैसा सगळ्यांकडे महाराज, पण लक्ष्मी ही नम्रतेने टिकते. हो, तुमच्याकडे 100 रुपये असेल, 10 रुपये दान करा, 90 नीट राहतील. हो, कीर्तनाचं सौजन्य कोणीही देत नाही महाराज. हो, त्याला मागच्या जन्मीचं पुण्याही लागतं, पुण्य लागतं. त्यावेळेला या गोष्टी आपल्याकडून घडत असतात महाराज. कर्म चांगलं पाहिजे नाही, कारण जसं कर्म कराल, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हो, कर्म चांगलं ठेवा महाराज. हो, मला एक सांगा, प्रारब्ध आणि कर्म हे दोन वेगवेगळ्या गोष्टी. दशरथ राजाच्या पोटी कोण जन्माला आलं? प्रभू रामचंद्र. हे त्याचं प्रारब्ध आहे. पण तोच दशरथ पुत्र शोकाने गेला, हे त्याचं कर्म आहे. वा वा वा. हो, मग मला एक सांगा, ज्याच्या नजरेने शबरी तरली, ज्याच्या स्पर्शेने आईला तरली, हा, त्याला आपला बाप सोडवता आला नाही का? बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ असे का गेले? याला एकच कारण आहे महाराज, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही, हा सांगण्याचा सिद्धांत आहे महाराज. म्हणून कर्म माणसाने चांगलं ठेवावं, चांगलं बोलावं, चांगलं राहावं, चांगलं. कारण आपलं अनुकरण लहान लोक करत असतात. मोठ्यांनी सुद्धा नीट वागावं, हे मी सांगायची गरज नाही, पण कसं चांगलं वागावं. एक म्हातारी गेली बाजारात, म्हातारी बाजारात गेली आणि तिने आरसा पाहिला. आरसा, ती म्हणली दुकानदाराला केवढ्याला आरसा आहे? आरसा केवढ्याला आहे? तो म्हणला 50 रुपयाला. इतका महाग, लुटायला बसला काय? तो दुसरा कितीला आहे? म्हणला 60 रुपयाला. एवढा महाग? दाखव इकडं. म्हातारीने तो आरसा घेतला आणि बघितलं. तेव्हा ते आधी आरसा 5लाच भेटायचा आणि तोंडही चांगलं दिसायचं.
5लाच भेटायचा नार तोंडही चांगलं दिसायचं. तो दुकानदार जरा येडाच झाला ऐकून. तो म्हणला, आजीबाई किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? ती म्हणली 50 वर्षापूर्वीची. तो म्हणला, तेव्हा तुमचं तोंडच चांगलं होतं, आरशाचा काय दोष? मोठ्याने सुद्धा प्रमाणात बोलावं, चांगलं बोलावं, एवढं सांगायचं होतं. विठाला विठाला विठ्ठल 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 चांगलं बोलावं महाराज. हो. आणि हे जी सवयी असतात महाराज, कसं बोलावं, कसं राहावं, हे संगतीनं महाराज घडत असतात. माणसाची संगत फार महत्वाची जीवनामध्ये. हो. जशी संगत तुम्ही कराल, हो, तसं तुम्ही घडत राहणार महाराज. संगत फार महत्वाची. तुकोबाऱ्या सुद्धा देवाकडे हेच मागतात की मला संगत दे, पण कोणाची दे? संत संग सर्व काळ संत संग सर्व काळ संत संग सर्व काळ रघुमाई गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार हरी टाळ्या 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 टाळ्या. हरि हरि गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी हरि गोपाल कुमारी हरि गोपाल कुमारी हरि गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी हरि गोपाल कुमारी हरि गोपाल कुमारी हरि गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी टाळ्या 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 टाळ्या. हा. गोपाल कुमारी गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, जय जय गोपाल कुमाई, गोपाल. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कळोळ, पंढरीचा वार करी, वारी चुको नेदी हरी. मला सर्व काळ संतांची संगत दे, कारण तिथं काय आहे? आनंदाचा कल्लोळ. हो. तुकोबारायांचं साधं सरळ तुकोबारायांच्या देवाकडे मागणे महाराज. हो. आता हे कीर्तन वगैरे हे जे कार्यक्रम होतात, कोणामुळं होतात? हे मंदिर आहे, आतापर्यंत मंदिर टिकलंय कोणामुळं? वा वा. कोण बोलत? त्यांच्या टाळ्या वाजवा एकदा. वा वा. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, हे कीर्तन प्रवचन मंदिर राहिलं असतं काय? नाही. त्यांचं अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म टिकला ना महाराज. हो. त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर शब्द अपुरे पडतात महाराज. औरंग्याची उतरवली नशा, औरंग्याची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा, पितुरांची करुणी दशा, बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा, अरे विचारा त्या सह्याद्रीला शिवाजी राजा कसा होता? शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झाला, आपला धर्म टिकला महाराज. त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ महासाहेब. त्यांच्याबद्दल जरी बोलायचं म्हटलं शब्द अपुरे पडतात महाराज. खूप सुंदर वर्णन आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला. जपानमध्ये लाईट गेली तर तो फ्यूज चेक करीन. आपल्या इथं लाईट जाऊ द्या, पहिला दरवाजा उघडतो, शेजारची लाईट आहे का? लय अवघड आहे. शेजारची लाईट जर गेलेली असेल तर बरं आहे, पण त्याची लाईट जर गेलेली नसन तर डीपी मध्ये जातं, फ्यूज काढतं, अख्ख्या गावाची लाईट घालून टाकतं. म्हणजे आपली
मेंटॅलिटीज लई वेगळी हो महाराज. विचार करण्याची पद्धत आपली लई वेगळी आहे महाराज. तरुण मंडळांना पण एवढं सांगणे महाराज, तुम्हाला कार्यकर्ते व्हायचे ना, बिंदास व्हा, काही घेणं देणं नाही, बिंदास कार्यकर्ते व्हा. कार्यकर्ते व्हायचं असेल ना, पुढाऱ्यांचे कार्यकर्ते होऊ नका, मोठ्या माणसांचे कार्यकर्ते होऊ नका. तुम्हाला कार्यकर्ते व्हायचे लय हाऊस असेल ना, आपल्या माय बापाचं कार्यकर्ते व्हा आणि त्यांचं नाव मोठं करा. याचा त्याचा कार्यकर्ते होण्यापेक्षा आपल्या आईबापांची स्वप्न पूर्ण करा, त्यांचं नाव मोठं करा. तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. हो. आणि जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे बसलेत ना आता पालक, त्यांना सांगायचं, मला एक वाक्य सांगायचं, बंगला बांधताना आला तरी चालेल, गाडी घेताना आली तरी चालेल, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. हो. आणि मुलांना पण सांगणे, एक वेळ देवाची पूजा केल्याने देव भेटल असं नाही, देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही, पण आई बापांची सेवा केल्यावर देव भेटणारच, याच्यात काही शंका नाही. बस एवढं जरी कळलं आजच्या कीर्तनातून तरी लई झालं. विठाल 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 विठाल. हो. संपत्तीपेक्षा माणसाने संतती आधी कमवावी. तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे, पण संतती जर मूर्ख निघाली तर तीच संतती पुढे कुटुंब उद्ध्वस्त करते. म्हणून संपत्ती कमवा. पैसा खूप गरजेचा आहे. पैसा आवडत नाही असा माणूस नाही, पैसा आवडत नाही असा माणूस नाही. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक वो धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करतो आणि मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात, तेव्हा शांत होतो. नाही तर आयुष्यभर पैशाचाच मागं ना. ये दौलत भी क्या चीज है, ये दौलत भी क्या चीज है, जब आदमी के पास होती है तो आदमी खुद को भूल जाता है कि मैं कौन हूं, और जब दौलत साथ छोड़ देती है ना तो लोग भूल जाते हैं ये कौन था. म्हणून पैसा कमवा, प्रमाणात कमवा, पत्त्यापेक्षा संतती कमवा महाराज. कारण मगाशीच प्रमाण झालं, आयुषा पुत्र देई त्याचा तिही लोकी झेंडा महाराज. आणि परमार्थ सुद्धा तरुणपणात केला पाहिजे महाराज. हो. 60 वर्षाचं झाल्यानंतर कंपनी सुद्धा त्या माणसाला ठुत नाही. ठुती का कंपनी? भव्य नागरिक सोहळा सत्कार, चला निघा, रिटायरमेंट सोहळा. तुम्ही आता कंपनी सांभाळायच्या पात्रतेचे राहिले नाही, मग ज्याला कंपनीने हुसकून दिलंय तो इकडे टाळकरी चालन का? परमार्थ सुद्धा तरुणपणात केला पाहिजे ना महाराज. हो. माऊली मला एक सांगा, असे कोणते संत आहे बाबा की जे म्हातारपणी परमार्थाला लागले आणि संत झाले? एखादा संत जे म्हातारपणी परमार्थाला लागले आणि ते इतिहासात संत झाले, असे एखादा तरी आहे का? नाही महाराज. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. इथं आनंद घेतला पाहिजे. माणसं कुठं आनंद घेतात ते तुमचं तुम्हालाच माहिती. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. इथं नाचलं पाहिजे. इथे नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ओ नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी.
इथं नाचलं पाहिजे, इथं आनंद घेतला पाहिजे माणसांनी. हो, आजचा कार्यक्रम बघितला तर महाराज, हा सुख सोहळा स्वर्गीचे अमर इच्छिता ती मृत्यूलोकी व्हावा, इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. कारण असा आनंद तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही महाराज. तुकोबरा म्हणतात, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, पंढरीचा वार करी वारी चुको नेदिहारी. आणि मागणं मागत असताना तुकोबरा शेवटचं एक मागणं मागतात, शेवटचं ते काय आहे आपण चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, भाग्य स्नान, चंद्रभाग्य स्नान, चंद्रभाग्य स्नान,